शेतकरी मित्रांनो, हे देशी गोवंश आहे। या देशी गोवंश पासून आपण जे शेणखत निघतं, या 2 टाक्या ह्याच्यावरचे जीवाणू वगैरे आहेत। आता हे इथं आम्ही अर्धा ट्रॉली शेणखत आणि त्याचं प्रपोशन आपण माननीय पेंडकर साहेबाला विचारूया दे की 40 वर्ष झालं नांदेड जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीच्या चळवळीसाठी खूप मोठं त्यांचं योगदान आहे। रामराम साहेब। राम। तर हे आता आपण हे रॉक फॉस्फेट आपण जे सांगितले याच्यापासून आम्हाला एक बाजारामध्ये जे महागाचं प्रोम मिळते कुठल्याही कंपनीचं, ते कशा पद्धतीने बनवायचं ते इतर शेतकऱ्यांना आपण व्यवस्थित सांगावं। आता हे 200 लिटरच्या 2 टाक्या कशासाठी आहेत ते आपण सांगावं। नमस्कार शेतकरी बंधूंनो, हे शेणखत जे आहे आता जवळपास इथे 1 ट्रॅक्टरचं जे आहे आपल्याला प्रोम तयार करायचं आहे। 1 ट्रॅक्टर शेणखतापासून, तर 1 ट्रॅक्टर शेणखतासाठी 300 किलो आपल्याला रॉक फॉस्फेट वापरायचं आहे। हे रॉक फॉस्फेट जे आहे ना, हे आपल्याला इथं बघू शकता आपण, हे जे आहे ना सुपर फॉस्फेटपेक्षा खूप स्वस्तामध्ये असते। तर 1 ट्रॅक्टरसाठी जवळपास 300 किलो रॉक फॉस्फेट म्हणजे जवळपास 650 किलोचे आपल्याला रॉक फॉस्फेट लागतील 1 ट्रॅक्टर शेणखतासाठी। आणि त्यासोबत 1 ट्रॅक्टरसाठी ही 10 किलोची जी एक बॅग आहे कंपोस्टिंगची, याच्यामध्ये फॉस्फेट सोल्युबल फंगल बायोफर्टिलायझर्स आहेत। हे 1 ट्रॅक्टरसाठी 1 हे लागेल। बायो NPK हे 5 लिटरची 1 कॅन लागेल आणि सोबत 2 लिटर हे बॅक्टोफॉस लागेल आणि जवळपास 1 लिटर हे पोटॅश लागेल। आणि परत ह्यामध्ये ह्याचं समृद्धीकरण करण्यासाठी झिंक, प्रत्येकी 1 लिटर झिंकचे जीवाणू, तुमचे सल्फरचे जीवाणू आणि तुमचे आयर्नचे जीवाणू, म्हणजे 2 मायक्रोन्यूट्रिएंट आणि 1 सेकंडरी कव्हर होते का याच्यामध्ये? हा, म्हणजे 2 मायक्रोन्यूट्रिएंट आणि 1 सेकंडरी कव्हर होतं। तर या हिशोबाने आता उपलब्ध जे आहेत केफर्ट लॅबकडे त्या जीवाणूचं ह्याच्यानंतर समृद्धीकरणाच्या वेळेस हे पूर्णपणे कुजल्यानंतर टाकायचं किंवा कुजण्याची अर्धवट प्रक्रिया झाली टाकायचं। आपण पाहू शकता हे रॉक फॉस्फेट आणि शेणखत असं अल्टरनेटिव्ह आपण हे टाकतोय। तर इकडे दाखवा, इकडे दाखवा। हे बघा, हे आता जे खाली शेणखत आहे आणि त्याच्यावर जे आहे ना सुपर फॉस्फेट टाकण्यात यायला लागले। तर अशा प्रकारे पहिल्यांदा हे करून मग ह्याचा जे आहे ना पहिल्यांदा सिमेंट, रेती आणि गिट्टी जसं तोडतात तसं तोडून जे आहे ना ह्यापासून आपल्याला पुन्हा परत शीक लावायचा आहे की ज्यामुळे ह्याचं कंपोस्टिंग होईल आणि उत्कृष्ट प्रकारचं प्रोम जे की सुपर फॉस्फेटपेक्षा जे आहे ना प्रभावी राहील आणि आपल्या शेतावरच हे करण्याची जी प्रक्रिया आहे ती आपण पाहत आहात। धन्यवाद। पाणी टाकी जी आहे 200 लिटरच्या पाण्याची टाकी